VAG ऑडिओजमध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते. घेऊन आली आहे गुंतण्या आतुर फिरुनीचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते गुंतण्या आतुर फिरुनी भाग 62. हो विसरलेच, मिस्टर केतन हे माझे मिस्टर आहेत, कर्नल निशिकांतराव, मिलिटरीमध्ये आहेत. बोलले होते ना मी तुम्हाला. ती कशीबशी स्मित हास्य करून ओळख करून देत म्हणाली. आणि कियाराचं हे ऐकून आता शॉक होण्याची वेळ केतनची होती. तिचं लग्न झालंय आणि तिनं हेच इतके दिवस लपवून ठेवलेलं हे पाहून तर ती त्या क्षणाला त्याच्या मनातून उतरली. शिवाय आता कुठे त्याच्या लक्षात आलेलं की ती त्यांच्यासमोर केतनला आहोजाहो का करत आहे. ओह, नाईस टू मीट यू कर्नल. आय रिअली रिस्पेक्ट अवर इंडियन आर्मी. यू ऑलवेज डू रिअली ग्रेट जॉब ऑन LOC, सो वी आर सेफ ओव्हर हिअर. सरप्राईज झालेला केतन त्याचं आश्चर्य दाबून तसंच स्मित करत म्हणाला. ओ थँक्यू सो मच. निशिकांत, तुम्ही फ्रेश व्हा ना, मी तुमच्यासाठी काहीतरी बनवते, कियारा मध्येच म्हणाली. कारण केतनला जायला सांगायला तर हवं होतं. हो, पण आधी ते कपडे चेंज करून ये जा. युजलेस. शेवटचा शब्द ते तोंडातच पुटपुटत केतनकडे वळले. तर काय नाव म्हणालात तुमचं? हो मिस्टर केतन. अहो बसा ना, कॉफी गार होते, घ्या ना. ते म्हणत होते एवढ्यात कियारा पुन्हा बाहेर आली. सॉरी, पण कॉफी गार झाली आहे, मी दुसरी घेऊन येते म्हणत तिनं पटकन कॉफीचे ते दोन्ही मग उचलले आणि केतनकडे न पाहताच आत किचनमध्ये निघून गेली. इट्स ओके सर, मीही निघतो आता. अरे कॉफी तर घेऊन जा तुम्ही. नाही, आता कॉफी राहू द्या, मी निघतो. तुम्ही तुमच्या वाईफसोबत एन्जॉय करा. चला येतो म्हणत त्याने हात जोडले. आर यू शुअर मिस्टर केतन? हो डेफिनेटली शुअर. चला बाय म्हणत केतन तिथून बाहेर पडला आणि कारमध्ये येऊन बसला. कियाराचं सत्य अशा प्रकारे उघडकीस आलेलं आणि आपण वाचलो या विचाराने त्याला हायसं जरी वाटत होतं, पण निशिकांत आले नसते तर काय झालं असतं या विचाराने त्याचं हृदय प्रचंड धडधड करत होतं. त्याने कार स्टार्ट केली. ती कार आता घरीच जाऊन थांबणार होती. केतनच्या मनात पर्निका आणि कियारातलं अंतर आता साफ होतं. 100 वेळा त्याला विश्वास देणारी वन मॅन वुमन असलेली पर्नी कियारापेक्षा कितीतरी पटींनी कशी उजवी आहे या विचाराने त्याचं मन भरून येत होतं. नवरा असून ही कियारा इतकी थर्ड क्लास कशी काय वागू शकते हेच त्याला कळत नव्हतं. आणि त्या उलट पर्नी मॉडर्न राहिली तरीही तिची मान मर्यादा सांभाळून राहणारी, घरासाठी झटणारी, माझ्या मनाचा सतत विचार करणारी पर्नी माझ्यासाठी बदलली सुद्धा, पण फक्त दिसण्याने, चरित्र आणि स्वभावाने नाहीच. आणि सुरुवातीपासून तिचं वागणं, बोलणं आणि तिच्या प्रत्येक कृतीतून तिच्यातल्या शालीनतेचं दर्शन त्याला दाखवून देणं हे सगळंच त्याला आठवत होतं. आज कितीतरी पटींनी त्याला तिचा रिस्पेक्ट वाटत होता आणि तिला आता या क्षणाला जाऊन भेटावं असं तीव्रतेने वाटत होतं. पण असं करणंच त्याच्या स्वतःसाठी लाजिरवाणं असणार होतं. कुठंतरी आपण खोटं ठरलो हे तो स्वतःहून कसा कबूल करणार होता. म्हणूनच त्याने तसं करणं टाळलं आणि कार घराच्या दिशेने घेतली. तो आज रात्री पर्नीला घेऊन कुठेतरी डिनरला जायचं असा प्लॅन करू लागलेला. शिवाय त्या कियारापासून आता जाणीवपूर्वक दूर राहायचं हे सुद्धा मनाशी पक्क करू लागलेला. ॲटलिस्ट पर्नीला घरी चाललो हे सांगावं म्हणून त्याने तिला कॉल लावला. इकडे पर्निका केतन कियाराच्या घरी गेले असतील तर नक्कीच काहीतरी गडबड होईल म्हणून तो क्लायंट जाताच तिने शार्दूलला फोन करून लवकर घरी निघण्यासाठी विचारून घेतलेलं. आणि ती आवरून घरीच जायला निघणार एवढ्यात तिला केतनचा फोन कॉल येऊ लागला. तिनंही तो पहिल्याच रिंगमध्ये उचलला. बोला ना केतन, कुठे आहात तुम्ही? तुम्ही फोन का उचलत नाही आहात माझे? मेसेजलाही काही रिप्लाय नाही, किती टेन्शन देताय अहो.
तिचे प्रश्नावर प्रश्न चालू झाले आणि केतन त्यात तिच्या प्रश्नांनीही क्षणभर गोंधळलाच. अगं टेन्शन का घेतेस तू? मी घरी चाललोय, मला जरा बरं वाटत नाहीये. काय झालं केतन? काय होतंय तुम्हाला? काय होतंय कसं सांगू? तो कपाळावर डाव्या हाताची तर्जनी घासत म्हणाला. अहो सांगा ना, चक्कर वगैरे नाही ना येते केतन? आणि कार नीट ड्राईव्ह करा हा केतन, नाहीतर तुम्ही आपलं कॅबने घरी जा बघू. ती त्याला सूचनांवर सूचना करत होती आणि त्यातूनही तिचं प्रेम दिसत होतं. पाहून त्याला त्या क्षणाला काय वाटलं असेल हे तो शब्दात सांगूच शकत नव्हता. अगं असं इतकं काही नाहीये, आता मी पोहोचेन ही काही वेळात घरी. पर्णी, आपण आज डिनरला जाऊया, तू तयार राहा, मी तुला घ्यायला येतो सायंकाळी. हो पण आज असं अचानक? तू बोललेलीस ना मला संडेला जाऊ, तुझा संडे काही येत नाहीये, मग मी म्हणतोय की आज लवकर आलोय तर आज जाऊया. ओके, बी रेडी. हां ओके चालेल. अहो पण मीही निघतच होते आत्ता केतन, मला घ्यायला यायचं होतं ना. ओ काय सांगतेस, तू आता निघत होतीस? मला वाटलं तुला वेळ असेल निघायला. बट पर्णी, आता मी जस्ट घरी पोहोचतोय यार. बरं एक काम करतो, मी येतो तुला घ्यायला. नको नको राहू दे, मी येते, तुम्ही तोवर फ्रेश होऊन घ्या. ओके नक्की ना? हो नक्की. बरं चल ठेवतो, जातोय मी आत, येतो म्हणत केतनने फोन कट केला. पर्णीला आश्चर्य वाटत होतं की केतन चक्क आता नॉर्मल बिहेव करत होते. रात्रीपासून तो कसा उखडलेला हे तिला जाणवण्या इतपत नक्कीच होतं, पण आता इतका बदल तिला पचनी पडत नव्हता. रात्री खरंच त्यांनी मेसेज पाहिला म्हणून होतं का आणखी काही कारण होतं हे मात्र तिला समजायला मार्ग नव्हता. पण ती विचार करते तसं काही झालं नाही हे सुद्धा तिच्यासाठी खूप महत्त्वाचं होतं. सो तिने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि सरळ ती घरी जायला निघाली. केतन आणि पर्णी त्या रात्री ठरल्याप्रमाणे डिनरला आलेले. काल रात्रीचा आणि सकाळचा त्याचा मूड आणि आत्ताचा मूड यात जमीन आसमानचा फरक होता. तिच्या प्रश्नांची उत्तरं तिला मिळाली नव्हती, ती तिला मिळवायची होती. त्यात घरी येईपर्यंत तर कियारासाठी लावलेलं बर्थडेचं स्टेटस केतनने डिलीटही केल्याचं दिसत होतं. ते आता दिसत नव्हतं. नक्की त्या दोघात असं काही झालंय का जे सांगण्यासारखं नाहीये, आणि म्हणून केतन आपल्यापासून ते लपवत आहेत अशीही शंका तिला येऊ लागलेली. आणि तिचं मन केतनच्या इतक्या शांत असण्याने अस्वस्थ होत होतं. केतनने डिनर ऑर्डर केलं आणि वेटर निघून जाताच तो तिच्याकडे वळला. त्याने तिच्याकडे पाहून स्मित केलं, तसं तिनंही उत्तरादाखल स्मित केलं आणि अखेर विषयाला हात घातला. केतन, एक विचारू? हो बोल ना. तुम्ही आज कियारासोबत लंचला गेला होतात ना? हो, तिचा बर्थडे होता ना, सो म्हणून. हो ते कळालं मला तुम्ही लावलेलं तिचं स्टेटस पाहून, पण स्टेटस ठेवलं आणि पुन्हा काढलं मी समजले नाही. जाऊ दे ना पर्णी, कशाला नको तिचा विषय काढतेस. आपण डिनरला आलोय तर एन्जॉय करूया ना. काय झालंय केतन? वाय आय फील की तुम्ही काहीतरी लपवताय. कम ऑन पर्णी, अगं असं काही नाहीये, मला तर असंच वाटतंय ना. पर्णी बरं सोडा, मग मला सांगा रात्री का माझ्यावर चिडलेलात? चिडलो? कुठे नाही तर. अच्छा, चिडला नव्हतात तुम्ही माझ्यावर? नाही अगं, मी बोललो ना मला झोप आलेली. ओके हो, मग दुपारी माझे कॉल का उचलत नव्हता? अगं बिझी असेन. कुठे? कियारासोबत लंचला बिझी होतात का? नाही ग, अरे हो विसरलो मी पर्णी. अगं माझा फोन सायलेंट होता, सो मला कळलं नाही तुझे कॉल आलेले. मला एवढंही कळत नसेल का केतन? ठीक आहे, नका सांगू. ती थोडीशी रुसलेली आणि हाताची घडी घालून भलतीकडे पाहत म्हणाली. अरे यार पर्णी, म्हणत तो सरळ तिच्या समोर बसलेला उठला, तिच्या शेजारी येऊन बसला. पर्णी असं काहीच नव्हतं यार. केतन तुम्ही चिडलेलात रात्री, निदान एवढं तरी मला कळतं. हा आणि मला वाईट वाटलेलं हा त्याचं. ओके बाबा सॉरी ना, त्यासाठी तर घेऊन आलोय ना तुला आज डिनरला. ए पर्णी ऐक ना, नको ना आता तो विषय. ओ म्हणून,
अच्छा म्हणजे हे असं आहे तर. अगं नाही केतन, पण मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला. मला माहिती आहे तुम्ही सचिन भाऊजींचा तो मेसेज पाहिलेला म्हणून रागावला होता. खरं आहे ना केतन? तिनं नेमका प्रश्न विचारला तसं केतनने मान विरुद्ध दिशेला वळवली आणि डोळे घट्ट मिटले. केतन, मी काहीतरी विचारलं. हो साहजिक आहे, मला हर्ट झालं तू माझ्यावर वॉच ठेवते आहे असं वाटून. का परनी? सोड यार, मला ना या विषयावर बोलायचंच नाहीये. केतन, मला बोलायचंय ना, पण मला बोलायचं आहे. ते सांगणं गरजेचं आहे, कारण तुम्हाला कळत नसेल तरीही तुमच्याही पेक्षा त्या शूर्पणखेला मी चांगलंच ओळखते आहे. काय काय म्हणालीस? कोणाला? शूर्पणखेला, ती चिडून म्हणाली. आणि परनी कियाराला शूर्पणखा म्हणते आहे पाहून त्याच्या तोंडून हसू बाहेर पडलं. शूर्पणखा? कोण ती? तो खूप हसू लागलेला, त्याला हसूच कंट्रोल होत नव्हतं. केतन, हसू नका, हे सिरियस आहे. ओके ओके, नाही हसत. तो म्हणाला तरीही त्याला हसू आलंच आणि एक क्षणाला परनीसाठी का होईना तो गंभीर झाला. ओके बोल. केतन, मला काही गोष्टी केवळ जाणवल्या नाहीत तर मी पाहिल्यात म्हणून तुम्हाला सांगत होते. आणि मी त्यासाठी भाऊजींची मदत घेतली. यासाठी नाही की तुमच्यावर विश्वास नाही, यासाठी की माझा तिच्यावर विश्वास नाहीये. आणि हे मी तुम्हाला कित्येकदा सांगण्याचा प्रयत्न केलाय, तरीही तुम्हाला असं वाटतंय तर मग काय बोलू यार. ती अगदी गंभीर होऊन बोलत होती, मग मात्र तिचं त्यालाच वाईट वाटलं. ओके कळालं. हे बघ, डिनर येत आहे. आता आपलं डिनर एन्जॉय करायचं का नको त्याची चर्चा करत हे डिनर स्पॉइल करायचं? तू सांग. ओके ठीक आहे, मी आता काही बोलतच नाही, ती म्हणाली. तरीही तिच्या चेहऱ्यावर जरा उदासीनता पसरलेली पाहून त्याने तिला एका हाताने जवळ ओढलं. परनी, माझ्यासाठी एवढं नाही करणार आहेस का? आता फक्त आपण एकमेकांसोबत एन्जॉय करणार आहोत. मला सांग, माझ्यासाठी तू आणि तुझ्यासाठी मी महत्त्वाचे आहोत की नाही? आणि मेन म्हणजे आपण सोबत आहोत हे महत्त्वाचं आहे की नाही? तू सांगते आहेस ते सगळं कळतंय मला आणि पटलंही. मग तर झालं, बस आता तू विषय नको. ओके? तो तिला खूप प्रेमाने हळूच तिच्या कानाशी समजावत म्हणाला. ओके. ती अगदीच शांतचित्त होऊन म्हणाली. तसं त्याने तिला डोळे मिचकावले. एव्हाना जेवण सर्व झालेलं आणि वेटर निघून गेलेला. मग मात्र दोघंही डिनर करू लागले. आता दोघंही एकमेकांची सोबत एन्जॉय करत होते. अगदी जणू काही झालंच नाही असंच केतनही तिच्याशी वागत होता. पण मनातून मात्र परनीबद्दल आधी असलेल्या फिलिंगमध्ये वृद्धी झालेली. त्याला तिचा अतिशय रिस्पेक्ट वाटत होता. पण आता तिच्याशिवाय आणखी कोणाचाही विचार करणं त्याच्या मनाला रास्त वाटत नव्हतं. त्या घटनेनंतर केतन आज नेहमीप्रमाणे ऑफिसला आलेला, पण कियाराकडे अगदीच दुर्लक्ष करायचं ठरवून आल्याने तो तसाच वागत होता. तिने केतनला ऑफिसला आलेला पाहताच गुड मॉर्निंग विश केलं, पण तिला त्यावर कसलाही रिप्लाय न करता तो सरळ त्याच्या केबिनमध्ये निघून गेला. आणि त्याच्या ह्याच गोष्टीमुळे तिच्या लक्षात आलेलं की तो आता तिला इग्नोर करतोय. तसंही त्या दिवशी घरात जे झालं त्याने तो असा वागणार हे तिला माहिती होतंच. आता तिला त्याबद्दल स्पष्टीकरण देणं गरजेचंही वाटत होतं. पण तिला वाटलेलं तो तिला ॲटलिस्ट विचारेल की मी असं का केलं. पण असं न विचारता तो सरळ इग्नोर करतोय हे पाहून तिला चांगलंच हर्ट होऊ लागलेलं. आता ही ती काहीतरी कारण काढून त्याच्या केबिनमध्ये जायचं ठरवत उठली आणि त्याच्या केबिनमध्ये आली. आजचा पार्ट इथंच संपलाय. कियारा आता काय स्पष्टीकरण देणार असेल केतनला? खरं तर स्पष्टीकरण देण्यासारखं तिच्याकडं काहीच नाहीये. पण काय सांगावं, ही कुरापती कियारा कधी काय करेल हे सांगता येत नाही. बघूया पुढच्या भागामध्ये अजून काही गोंधळ घालून ठेवतीये का ती. चला त्यासाठी ऐकत रहा गुंतनिया आतुर फिरुनी. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.